नमस्कार. ज्योतिष जायका किचनमध्ये आज आपण व्हिप क्रीमपासून मार्केटमध्ये अगदी जसं आपल्याला आईस्क्रीम भेटतं अगदी तसंच आईस्क्रीम आज आपण घरी बनवणार आहोत. बनवायला अगदी सोपं असं हे आईस्क्रीम आहे. चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी बनवण्याच्या अगोदर आपल्याला इथे कंडेन्स मिल्क बनवून घ्यायचं आहे. तर इथे एका पॅनमध्ये मी 1 कप दूध घेतलेलं आहे. तर दूध आपल्याला फुल क्रीम घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण 2 ते 3 चमचे मिल्क पावडर घातलेली आहे. पाव कप यामध्ये साखर घातलेली आहे. आता हे सगळं मिश्रण आपण गॅसवरती ठेवून व्यवस्थित आपल्याला हे विरघळून घ्यायचं आहे. जोपर्यंत दूध आपलं व्यवस्थित थिक होत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर अशा प्रकारे जर तुम्ही दूध आणि मिल्क पावडर घालून जर आईस्क्रीम बनवलं तर अगदी बाहेर मार्केटमध्ये जसं आपल्याला आईस्क्रीम भेटतं अगदी तशीच चव या आईस्क्रीमला येते. त्यामुळे हे दूध अगोदर सुरुवातीला बनवून घ्यायचं आहे. तर 5 मिनिटांमध्ये दूध आपलं व्यवस्थित घट्ट झालेलं आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे दूध आपण थंड करून घेऊया. तर आता आईस्क्रीम बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी 1 कप व्हिप क्रीम घेतलेली आहे. आईस्क्रीम बनवायच्या अगोदर आपल्याला फ्रीजमधून व्हिप क्रीम काढून घ्यायची आहे आणि नंतरच त्याचा वापर करायचा आहे. तर इथे मी 1 कप घेतलेली आहे. जर तुमच्याकडे ब्लेंडर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे फोर्कच्या मदतीने किंवा विस्करच्या मदतीने अशा प्रकारे हे व्हिप क्रीम फेटून घेऊ शकता. पण वेळ खूप जास्त जातो त्यामुळे मी इथे ब्लेंडरने ही व्हिप क्रीम व्यवस्थित फेटून घेणार आहे. 3 ते 4 मिनिटांमध्ये ही व्हिप क्रीम अगदी मस्त अशी आपली फेटून तयार होते. अगदी फ्लफी अशी क्रीम आपल्याला ब्लेंडरच्या मदतीने तयार होते. तुम्ही मिक्सरमध्ये देखील ही व्हिप क्रीम बनवू शकता. तर 4 मिनिटांमध्ये आपली ही व्हिप क्रीम बनवून तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण काही साहित्य घालणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला यामध्ये आपण इसेन्स घालणार आहोत. तर इथे मी व्हॅनिला इसेन्स घालणार आहे. जर तुम्हाला वेगळ्या फ्लेवरचं जर आईस्क्रीम बनवायचं असेल तर तुम्ही या स्टेजला कोणत्याही फ्लेवरचं इसेन्स यामध्ये घालू शकता. आणि सुरुवातीला आपण जे दूध करून ठेवलेलं ते संपूर्ण दूध यामध्ये आपण घालायचं आहे. तर इथे मी कंडेन्स मिल्क बनवून घेतलेलं ते सगळं दूध यामध्ये घालायचं आहे. आता पुन्हा आपण ब्लेंडरने व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी जर आईस्क्रीम बनवलं तर तुम्ही बाहेरून आईस्क्रीम कधीच विकत आणणार नाही. एवढं हे स्वस्त आणि खायला देखील जबरदस्त लागणारं आईस्क्रीम आहे. तर इथे आपण अजून 2 ते 3 मिनिट ही व्हिप क्रीम व्यवस्थित फेटून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर किती मस्त आलेलं आहे. 5 ते 6 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता क्रीम आपली किती फ्लफी अशी तयार झालेली आहे. तर या स्टेजला तुम्ही व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम बनवू शकता. पण आपल्याला मार्केटसारखं आईस्क्रीम बनवायचं असल्यामुळे इथे मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आईस्क्रीम बनवणार आहे. तर आपण यातली अर्धी क्रीम दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर या पद्धतीने तुम्ही 2 वेगवेगळ्या प्रकारचे देखील आईस्क्रीम बनवू शकता. व्हॅनिला आणि तुमच्या आवडीचा कोणताही फूड कलर यामध्ये तुम्ही घालून तुमच्या आवडीचं कोणतंही आईस्क्रीम तुम्ही बनवू शकता. तर इथे बघू शकता आपण दुसऱ्या बाउलमध्ये अर्धी क्रीम काढून घेतलेली आहे आणि उरलेल्या क्रीममध्ये आपण फूड कलर घालणार आहोत. तर इथे आपल्याला स्ट्रॉबेरी फूड कलर वापरायचा आहे. तर इथे मी स्ट्रॉबेरीचा इसेन्स घातलेला आहे. तर आता आपण 2 ते 3 मिनिट पुन्हा एकदा व्यवस्थित हे फेटून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही. अगदी कमीत कमी वेळामध्ये हे आईस्क्रीम तयार होतं. तर तुम्ही बघू शकता दुसरी ही क्रीम आपली व्यवस्थित फेटून तयार झालेली आहे. आता आपण हे आईस्क्रीम बनवायला घेऊया. तर इथे अशा प्रकारे लहान मुलांचा टिफिनचा जो डब्बा असतो तर त्या डब्यामध्ये मी हे आईस्क्रीम सेट करणार आहे. तर सुरुवातीला आपण जे व्हाईट क्रीम बाजूला करून ठेवलेली त्यातील अशा प्रकारे ड्रॉप्स असे डब्यामध्ये घालायचे आहेत आणि उरलेलं आपण जे पिंक कलरचं क्रीम बाजूला ठेवलेली ते देखील अशा प्रकारे यामध्ये ठेवायचे आहे. अशा प्रकारे घातल्यामुळे आईस्क्रीम दिसताना खूप छान दिसतं आणि दोन्ही रंगाचे आपल्याला टेक्स्चर यामध्ये भेटतं. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही आईस्क्रीम सेट करताना जर ठेवलं तर खूप मस्त असं दिसतं. तर तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित आपण सगळ्या बाजूने टॅप करून घ्यायचं आहे आणि उरलेलं सगळं क्रीम आपण यामध्ये व्यवस्थित लावलेली आहे. आता एका टूथपिकच्या मदतीने अशा प्रकारे याला डिझाईन करून घ्यायची आहे. अशी डिझाईन केल्यामुळे आईस्क्रीम दिसताना खूप मस्त असं दिसतं. तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण दिसताना खूप मस्त दिसतं म्हणून यावरती आपण अशा प्रकारे डिझाईन करून घेणार आहे. रेसिपी जरा जरी आवडली तरीसुद्धा चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघू शकता आपण अशा प्रकारे डिझाईन करून घेतलेली आहे. आता हे आईस्क्रीम आपण फ्रीजमध्ये कमीत कमी 8 ते 9 तास ठेवायचं आहे. तेव्हाच आपलं आईस्क्रीम व्यवस्थित सेट होईल. तर आता आपण हे आईस्क्रीम दुसऱ्या दिवशी ओपन करणार आहोत. तर आता झाकण लावून हे आईस्क्रीम आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.
तर 7 ते 8 तास झालेले आहेत. 7 ते 8 तासानंतर आता आपण हे आईस्क्रीम उघडून पाहूया. तर आता डब्याचं झाकण आपण खोलून पाहूया. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं आपलं आईस्क्रीम बनवून तयार झालेलं आहे. याला लुक देखील मस्त आलेला आहे. आता आपण हे आईस्क्रीम एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे आपण हे आईस्क्रीम काढून घेतलेलं आहे. तुम्ही यावरती तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा नाही घातले असंही आईस्क्रीम खाल्लं तरीसुद्धा खूप मस्त लागतं. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर रेसिपी जरा जरी आवडली तरीसुद्धा चॅनेलला एक लाईक नक्की करा. तर आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.